छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये झालाय। महाराष्ट्रामधील 11 तर तमिळनाडूमधील 1 किल्ला आता जागतिक वारसा स्थळ असतील। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या किल्ल्यांना स्थान देण्यात आलेलं आहे। जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याचे फायदे काय? जागतिक मान्यता आणि सन्मान, जागतिक स्तरावरील महत्त्व अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर याचं महत्त्व वाढतं। संरक्षण जतन करण्यासाठी जातात, ज्यामुळे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता असते। पर्यटनाचा ओघ वाढल्यानं स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात। सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्य सुद्धा वाढतं। सांस्कृतिक ऐतिहासिक मूल्यांमुळे संशोधन शिक्षणासाठी ही स्थळं महत्त्वाची ठरतात। आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संरक्षण विकासासाठी निधी आणि तज्ज्ञांचं सहाय्य मिळतं। पर्यटन प्रकल्पांमुळे आर्थिक लाभ मिळाल्यानं संस्कृती परंपरांचा प्रचार होतो। पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य मिळाल्यानं जैवविविधतेचं रक्षण होतं। आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे 12 किल्ले युनेस्को करता नॉमिनेट केले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या 20ही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, हिंदुस्थानकरता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय गौरवाचा हा क्षण आहे।